नमस्कार मैत्रिणींनो, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण उडदाच्या डाळीची आमटी करतोय. त्याचबरोबर आपण तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ म्हणजे एक चमचा, 2 चमचे अशी घेतलेली आहे आणि उडदाची डाळ आपण जास्त घेतली. ह्याचं जे अंदाज आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. आता ही डाळ आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया. तर मैत्रिणींनो, पहिल्यांदाच ही माझी रेसिपी तुम्ही पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की करा आणि बाजूची बेलसुद्धा दाबा. त्यामुळे आपल्याला जे नवीन व्हिडिओ येतील, ह्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आता डाळ स्वच्छ पाण्याने धुवून झालेली आहे. तर आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला शिजायला पाणी पाहिजे तेवढं टाकून घेऊया. खूप जास्तही पाणी नाही टाकायचं, ओतू जाते म्हणून. थोडंसं आणखीन टाकते आणि थोडंसं आपण तेल टाकूया आणि आता आपण शिजायला ठेवूया. गॅस चालू करून कुकर ठेवून घेतले आणि आता आपण 4 शिट्ट्या करायच्या आहेत. वाटलं तर परत एखाद शिट्टी आपण घेऊया लागली तर. आता यासाठी आपण वाटण. इथे मी खोबरं घेतलेलं आहे, लसूण, कढीपत्ता आणि परत लसूण. कढीपत्ता आणि कापलेला लसूण आपण फोडणीला टाकणार आहोत आणि वाटणासाठी आपण खोबरं. तर इथे मी खोबरं वगैरे भाजून घेतलेलं नाही आहे. आपण असंच कच्चं घेतले. त्यानंतर त्याचबरोबर लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, कारण मी ही जी आमटी करत आहे, ही हिरवी मिरचीची करते. आणि तिखट ही आमटी ना तिखट छान लागते खायला. त्यामुळे तुम्हाला जसं म्हणजे तिखट खाऊ शकता, तशा तुम्ही मिरच्या टाका. त्यानंतर कोथिंबीर आणि यामध्ये आपण एक पाव चमचा आपण जिरं टाकून घेऊया. आता बघा हे पाव चमचा मी जिरं टाकते आणि आपण आता हे ह्याच्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे आणि आपण मिक्सरला फिरवून घेऊया चालू बंद, चालू बंद करून. तर बघा असं हे आपण वाटून घेतलेलं आहे. थोडं-थोडं जाडं-जाडं आहे. तर आपल्याला असंच पाहिजे. आता इकडे 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर खोलते. तर बघा ह्या सर्व डाळी आहेत छान शिजल्यात. खूप असा गाळ करायचा नाही आपल्याला म्हणून थोडं चमच्याने मी मिक्स करून घेते. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. अशी ही डाळ आहे ना घट्ट होते. बनवताना आपल्याला थोडीशी पातळच बनवायची असते. चला आता डाळीला आपण ह्या आमटीला फोडणी देऊया. गॅस चालू केला आहे. कढईमध्ये आपण तेल ओतून घ्यायचं आहे. आता मोहरी टाकली मी एक पाव चमचा, कारण लहान चमचा आहे तो. मोहरी चांगली फुटली ना, का मग आपण जिरं टाकून घेऊया. जिरं पण बघा छान फुलल्या गेलेलं आहे. आता लसूण आणि कढीपत्ता. बघा लसूणसुद्धा मस्त असा कलर कसा लालसर झाला आहे आणि कढीपत्ता टाकला आहे फोडणीला. आता काय करायचं आपण हे जे वाटण आहे केलेलं, हे सुद्धा यामध्ये टाकून घेऊया. 1-2 मिनिटं आपण हे वाटण छान परतून घ्यायचं. गॅस आहे ना, बारीक करायचा आणि मग परतवायचं. पाहू शकता मस्त असं हे वाटण आपण परतवून घेतले बघा. तेलात चांगलं परतवलं ना, म्हणजे ही आमटी पण खायला चविष्ट लागते. थंडीच्या दिवसात आवर्जून बनवतात, तर तुम्ही पण बनवा अशी. आम्हाला ही आमटी कशी तर थोडी झणझणीत राहिली ना, का छान लागते खायला. आता ही जी डाळ आहे आपण ही टाकून घ्यायची आहे. बघा डाळ खूप जास्त गाळ शिजवली नाही मी. आपल्याला अशीच पाहिजे. आता ही सर्व डाळ टाकून घेतले. सर्व मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. त्याचनंतर हे सर्व मिक्स करूया. त्यानंतर आपलं जे मिक्सरला लागले त्यामध्ये पाणी टाकून ओतून घेतले. थोडंसं पाणी आहे ना मी कुकरमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे. ते सुद्धा आपण थोडं टाकूया आणि मीठ चवीनुसार.
तर इथे मी पाणी गरम करत होते ना, त्यामुळे मी थांबले आणि थोडंसं पाणी टाकून घेऊया. आता तुम्हाला किती आमटी पाहिजे तसं पाणी टाकून घ्या. आता कसं ही उडदाच्या डाळीची आमटी असते ना, ही पातळच छान लागते. पाहू शकता. आता हिला छान अशी उकळून घ्यायची. एक 2-3 मिनिटं मध्यम गॅसवरती उकळवायची. आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली वरनं. तर ही उडदाच्या डाळीची आमटी आपली तयार आहे. मैत्रिणींनो, बघा छान उकळवून घ्यायची. मध्यम गॅस करून उकळून घ्यायची चांगली. मस्त अशी लागते खायला. तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर चुरून खाल्ली ना, तरी पण मस्त लागते बघा. इतका मस्त असा वास. वॉव! एकच नंबर झाले. नक्की बनवा आणि हो, रेसिपी आवडली असेल तर आवर्जून एक लाईक पण करा. आपण ही आमटी आहे ना, तुम्ही 2-2 वाट्या चांगली प्याल. इतकी मस्त आमटी आपली तयार झालेली आहे. चला मैत्रिणींनो, परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.